नमस्कार. वार्तापत्र स्वच्छता अभियानमध्ये मी भूषण मुळे आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. मंडळी, आजकाल आपलं शहर स्मार्ट व्हावं, आपल्याला पुरस्कार मिळावा अशी स्पर्धा सुरू झालेली आहे. पण फक्त शहरच का, आपली सोसायटी, आपली इमारत स्वच्छ आणि हरित कशी होईल याकडे त्या इमारतीतील रहिवाशांनी लक्ष देणं गरजेचं आहे. कचरा व्यवस्थापनाची जबाबदारी फक्त महानगरपालिकेची आहे असं म्हणून आपली जबाबदारी आपण झटकू शकत नाही. तर सुजाण नागरिकांनो, जागरूक व्हा आणि आपला परिसर स्वच्छ करा. गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात ठिकठिकाणी स्वच्छता कार्य हाती घेतली होती. या स्वच्छता कार्यांचा आढावा घेतोय वार्तापत्र स्वच्छता अभियानमध्ये. प्रथम नजर टाकूया आतापर्यंतच्या ठळक घडामोडींवर. ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने कोराडी वीज केंद्रालगतच्या 6 गावांमध्ये उभारलेल्या शुद्ध पाणी पुरवठा करणाऱ्या पाणपोई प्रकल्पाला जलव्यवस्थापनचा राष्ट्रीय पुरस्कार. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील कडुसगाव 100% हागणदारी मुक्त. मालेगाव शहरामध्ये उघड्यावर शौचास बसणाऱ्या नागरिकांविरुद्ध महानगरपालिका गुन्हे दाखल करणार. पुणे शहरातील प्रत्येकाने घरातच ओला व सुका कचरा वर्गीकरण करणे ही काळाची गरज. महापौर मुक्ता टिळक. गेवराई शहरामध्ये नगर परिषदेच्या वतीने 1.5 वर्षांमध्ये 2000 शौचालय बांधून पूर्ण. स्वच्छ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत स्वच्छतेच्या कामाची जिल्हास्तरीय समितीकडून जालना शहरातील वैयक्तिक आणि सार्वजनिक शौचालयाच्या बांधकामाची पाहणी. नागपूर येथे नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकारण्याकरिता ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढाकार घेऊन कोराडी वीज केंद्रालगतच्या 6 गावांमध्ये महानिर्मितीच्या सांघिक सामाजिक जबाबदारी अंतर्गत पाणपोई प्रकल्प पाणी एटीएम नागपूर येथे उभारला. ग्रामीण भागातील नागरिकांना माफक दरात शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिल्याबद्दल नुकतेच या उपक्रमाला जलव्यवस्थापनाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले आहे. बचत गटातील महिलांद्वारे संचालित देशातील हा पहिला क्रांतिकारी उपक्रम ठरला. असोचेम, केंद्रीय जलसंपदा मंत्रालय आणि माहिती तंत्रज्ञान विभागाच्या वतीने दिल्ली येथील हॉटेल ली मेरिडियन येथे जलव्यवस्थापन या विषयावर नुकतेच एका परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आले. दरम्यान जलव्यवस्थापनात देशात सर्वोत्कृष्ट सामुदायिक प्राधिकरणाचे अध्यक्ष के.पी. बक्षी यांच्या हस्ते महानिर्मितीच्या वतीने निवासी कार्यकारी संचालक प्रफुल्ल पाठक यांनी हा पुरस्कार स्वीकारला. ग्रामीण भागातील जनतेला माफक दरात शुद्ध पाणी उपलब्ध होवे या जाणीवेतून ऊर्जा मंत्री बावनकुळे यांनी ही योजना पुढे आणली व महानिर्मितीच्या सांघिक सामाजिक जबाबदारीतून ती साकारली. महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक बिपिन श्रीमाळी, महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक राजीव कुमार मित्तल, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनीचे संचालक विश्वास पाठक, महानिर्मितीचे संचालक चंद्रकांत थोटवे, संचालक विकास जयदेव यांनी मोलाची भूमिका पार पाडली. कोराडी वीज केंद्रालगतच्या सुरादेवी, वारेगावी वीज केंद्रालगतच्या सुरादेवी, बारेगाव, खेरी, कवठा, मसाळा आणि लोणखेरिया या 6 गावांमध्ये महिला बचत गटांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. परमात्मा एक महिला बचत गट, संकल्प महिला बचत गट, स्वामी समर्थ महिला बचत गट, आम्रपाली महिला बचत गट, रमाबाई स्वयंसहाय्यता महिला बचत गट व राधिका महिला बचत गट यांचा समावेश आहे. पारनेर तालुक्यातील कडुसगाव 100% हागणदारी मुक्त करण्याचा संकल्प करून त्याच्या पूर्ततेचा ध्यास घेतल्यावर त्याला ग्रामस्थांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. गाव नुसतेच हागणदारी मुक्त झाले नाही तर शौचालयाचा नियमित वापर गावकरी करतात. कडुसच्या या कामाची दखल राज्यस्तरीय समितीने घेतली असून त्यांनी या गावाला भेट देऊन पाहणी करून कौतुक केले. सरपंच पूनमताई मुंगसे, ग्रामसेवक पोपट रासकर व ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थांचे कौतुक केले. जवळपास 1500 लोकसंख्या असणाऱ्या कडुस गावात 251 कुटुंब राहतात. खेडे असल्याने पहिल्यांदा शौचालयाचे महत्त्व, त्याची आवश्यकता आणि त्याचा आरोग्यासाठी होणारा फायदा तसेच त्यासाठी असणारे शासकीय अनुदान याबाबत पूनमताई मुंगसे यांनी गावातील महिलांमध्ये जागृती घडवली. परिणामी महिलांनी शौचालयाची मागणी कुटुंब प्रमुखांकडे केल्यावर गावात या कामाला गती मिळाल्याचे मुंगसे यांनी सांगितले. आर्थिक अडचणीत असलेल्या 119 शौचालयाच्या कामासाठी प्रत्येकी 12,000चे शासकीय अनुदान मिळवून दिल्याने गावासह वस्तीवरही शौचालयांची उभारणी केली. त्याचा नियमित वापर करण्याचे आवाहन केल्याने गाव 100% हागणदारी मुक्त झाल्याचे मुंगसे यांनी सांगितले. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत हागणदारी मुक्त ग्राम पडताळणी ग्रामीण विकास केंद्र परभणी या समितीने कडुस गावाला भेट देऊन कामाची पाहणी केली. ग्रामीण भागातील शेतकरी, कामकरी, कुटुंबातील ग्रामस्थ नियमितपणे शौचालयाचा वापर करतात हे पाहून समितीच्या सदस्यांनी ग्रामस्थांचे कौतुक केल्याचे ग्रामसेवक पोपट रासकर यांनी सांगितले.
शौचालयाची पाण्याची उपलब्धता व्हावी यासाठी 14व्या वित्त आयोगातून निधी खर्च करून पाण्याची व्यवस्था करण्यात आली। मालेगाव शहरातील उघड्यावर शौचास बसणाऱ्या 12 जणांविरुद्ध छावणी, कॅम्प व शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। उघड्यावर शौचास बसणाऱ्या विजय भानगे, सुरेश आहिरे, दीपक वाकोर्डे, राजेंद्र धनावळकर, पिनू कांबळे यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आल्याची माहिती प्रभाग अधिकारी पंकज सोनवणे यांनी दिली। त्यांच्याविरुद्ध कॅम्प पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। छावणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघड्यावर शौचास बसणाऱ्या 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। मोसम पुलाखाली सकाळी 8:30च्या सुमारास उघड्यावर शौचास बसलेल्या राजाराम खैरनार, आकाश शेलार, भारत चव्हाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। स्वच्छता निरीक्षक AR सौदे यांनी फिर्याद दिली। शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघड्यावर शौचास बसणाऱ्या 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। शहरातील आंबेडकर पुलाजवळील मोसम नदी पात्रात शौचास बसलेल्यांना पकडण्यात आले आहे। नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात आदिवासी भागातील घोडांबेल गावात लोकसहभागातून अनेक विकासाचे उपक्रम राबवण्यात येत आहेत। गाव हागणदारी मुक्त करण्याबरोबरच स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याकडे गावातील महिलांनी देखील पुढाकार घेत आहेत। गेल्या काही वर्षापासून या आदिवासी भागाने काट टाकली आहे। पारंपरिक शेतीऐवजी स्ट्रॉबेरीची शेती लागवड करण्याकडे ग्रामस्थांचा जास्त कल आहे। घोडांबेतील 90% शेतकरी स्ट्रॉबेरीची लागवड करतात। गुजरातच्या बाजारात ही स्ट्रॉबेरी जाते। बाहेरच्या जगाशी संपर्क आल्यानंतर आपले गावही बदलायला हवे असा विचार तरुण सरपंच अशोक भोये यांनी केला। 1300 लोकसंख्येच्या या गावात 2003 मध्ये गॅस्ट्रोची साथ आली होती। त्यानंतर गावात हळूहळू आरोग्याबाबत जागृती निर्माण होऊ लागली। मात्र शौचालय बांधण्याकडे कल कमीच होता। 2014 पर्यंत केवळ 50 कुटुंबांकडे शौचालय होते। सरपंच भोये आणि ग्रामसेवक हेमराज वाडबुद्धे यांनी लोकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला। ग्रामसभेत ठराव करून शौचालय नसणाऱ्यांना दाखला देणे बंद करण्यात आले। त्यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले। त्यातच ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन शौचालय उभारण्यासाठी क्रेडिटवर साहित्य खरेदी करून दिल्याने शौचालय उभारणीला वेग आला आणि गाव हागणदारी मुक्त झाले। गावात आज सर्व 184 कुटुंबांकडे शौचालय आहे। घरोघरी कचराकुंडी ठेवण्यात आली असून परिसर स्वच्छतेची काळजी प्रत्येक घरातील महिला घेतात। प्रत्येक घराला नळ जोडणी देण्यात आली आहे। सांडपाणी व्यवस्थापनासाठी शोषखड्डे तयार करण्यात आले आहेत। काही ठिकाणी सांडपाण्याच्या माध्यमातून परसबाग तयार करण्यात आली आहे। मी सुवर्णा नितीन गांगोडे, मी घोडांबेल गावातील रहिवासी असून गावामध्ये आम्ही कचरा व्यवस्थापन सर्व बायका स्वतःच्या घरातच त्या कचऱ्याचा डस्टबिनमध्ये साठा करतो आणि सार्वजनिक या ठिकाणी आम्ही कचरा व्यवस्थापनासाठी अशी काही तरतूद नाहीये, परंतु सर्व बायका मिळून जो तो ज्याचं त्याचं अंगण आणि आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करतात। यामध्ये आम्ही सर्व कचरा संकलित करून जनावरांचं शेण प्लस त्यांचा जो उरलेला चारा आहे तो शेणखताच्या खड्ड्यामध्ये टाकतो आणि त्या खड्ड्यातूनच आम्ही कंपोस्ट तयार करून जो तो आपल्या शेतामध्ये तो कचरा घेऊन जातो। अशा प्रकारे आम्ही कचऱ्याचं व्यवस्थापन बायका सगळ्या गावातील बायका मिळून करतो। त्यानंतर पाण्याचं व्यवस्थापन आमच्या इथं सगळ्या दारासमोर प्रत्येकाची वैयक्तिक नळ आणि त्या नळातून आमच्या इथे पाणी पुरवठा केला जातो। पाणी पुरवठा हा विहिरीतून टाकीमध्ये केला जातो। त्या टाकीतून सगळ्या गल्ल्यांमध्ये ते पाणी पुरवलं जातं। याच्यामध्ये पाणी शुद्धीकरणासाठी आम्ही TCL पावडरचा किंवा लिक्विडचा वापर करतो। त्याच्यानंतर जे सांडपाणी येथे वाहण्यासाठी आम्ही शोषखड्ड्यांचा वापर करतो। याच्यासाठी गटारी वगैरे असं काही व्यवस्था नाहीये, परंतु सगळंच पाणी शोषखड्ड्यात किंवा आम्ही परसबागा तयार केलेल्या आहेत। त्या परसबागांमध्ये आम्ही विविध प्रकारचे झाडांची आणि विविध अशी रोपं तयार करतो। शाळेत लोकसहभागातून 2 वर्ग खोल्या उभारण्यात आल्या आहेत। मुलांच्या शिक्षणासंदर्भात ग्रामस्थ जागरूक आहेत। शाळेत दृकश्राव्य माध्यमांचा वापर करून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची सुविधा आहे। गाव तंटामुक्त आहे। दरवर्षी गावात वनराई बंधारे बांधून पाणी अडवले जाते। गावात 4000वर झाडे आहेत। लग्नात मानपान न देता रोपे देण्याचा उपक्रम ग्रामस्थांनी सुरू केला आहे। गावात रुग्णालयात प्रसूतीचे प्रमाण 100% आहे। आदिवासी भाग असूनही विकासाची ओढ आणि त्याला नियोजनामुळे या ग्रामपंचायतीने तालुका स्तरावरील स्मार्ट ग्राम पुरस्कार मिळवला आहे। विकासाची गती अशीच ठेवून गावाला पुढे नेण्यासाठी नागरिकही तेवढेच प्रयत्न करतात, हे विशेष आहे।
पुणे शहरातील प्रभाग क्रमांक 13च्या नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी जैववैद्यकीय कचऱ्यापाठोपाठ ई कचरा व प्लास्टिक कचराही प्रभागातच जिरवण्याच्या दृष्टीने जे उपक्रम सुरू केले आहेत ते शहरातील सर्वच प्रभागात असे उपक्रम राबवले गेले पाहिजेत। कचऱ्याचे वर्गीकरण आणि विघटन हा माझा जिव्हाळ्याचा विषय असून सेग्रिगेशन ॲट सोर्स म्हणजे जेथे कचरा निर्माण होतो तेथेच त्याचे वर्गीकरण होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महापौर मुक्ता टिळक यांनी केले। प्रभाग क्रमांक 13च्या नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी श्री रिसायकलर्सच्या मदतीने प्रभागातील ई कचरा तर मेक क्लीन गार्बेज मॅनेजमेंट या संस्थेच्या सहकार्याने प्लास्टिक कचरा संकलन व जनजागृती मोहिमेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या। कोथरूडच्या आमदार मेधा कुलकर्णी, प्रभाग समितीचे अध्यक्ष सुशील मेंगडे, नगरसेवक माधुरी सहस्त्रबुद्धे, दीपक पोटे, जयंत भावे, सहाय्यक आयुक्त गणेश सोनुने यांनी उपक्रमाला सहाय्य केले। वनराईचे रवींद्र धारिया, क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर, हॅपी कॉलनी फेडरेशनचे अध्यक्ष राघवेंद्र पुरोहित, कार्याध्यक्ष सुरेश मावलवे, सचिन विनीत गोखले इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते। तसेच वरिष्ठ आरोग्य निरीक्षक दीपक ढेलवान यांचाही या सर्व उपक्रमातील उत्स्फूर्त सहभाग आणि संयोजनाबद्दल विशेष सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाच्या संयोजक मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या की माझा प्रभाग हा झिरो गार्बेज प्रभाग होण्यासाठी मी प्रयत्नशील असून जैववैद्यकीय कचऱ्यापाठोपाठ ई कचरा व प्लास्टिक कचरा संकलन मोहिमेद्वारे आम्ही आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे। ही मोहीम एक दिवसाची नसून हा उपक्रम सातत्याने राबवण्यात येणार आहे। ई कचरा देणाऱ्या सोसायट्यांना श्री रिसायकल्सचे विनीत बियाणे त्या वजना एवढे पर्यावरणपूरक एलईडी बल्ब आणि एलईडी ट्यूब्स देणार आहेत, तर मेक क्लीन गार्बेज मॅनेजमेंटचे ललित राठी हमी भावाने प्लास्टिक कचरा विकत घेणार असून यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे वर्गीकरण करून ते देण्यासाठी उभे राहतील असे आमच्या सर्व्हेमध्ये दिसून आले आहे। यावेळी महापौर मुक्ता टिळक व आमदार मेधा कुलकर्णी यांनी पर्यावरणपूरक बल्ब, कचऱ्यापासून बनवलेल्या कुंड्या, आयुर्वेदिक रोप व पुस्तके श्री रिसायकल्सचे श्री विनीत बियाणी व सुरेश लखोटिया यांनी सन्मानित केले। पाहुण्यांचे सत्कार विनोद चव्हाण, रमेश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले। नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी संयोजन प्रास्ताविक केले। संदीप खर्डेकर यांनी सूत्रसंचालन तर गणेश सोनुने यांनी आभार प्रदर्शन केले। हॅपी कॉलनी परिसरातील नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। वाशिम पर्यावरणाच्या संरक्षणासाठी वृक्षारोपण आवश्यक असल्याचे जाणून जिल्ह्यातील राजरत्न व अण्णाभाऊ साठे संस्थेने शहर स्वच्छ, सुंदर व हिरवेगार करण्याचा अभिनव संकल्प घेतला असून कार्यास प्रारंभ केला आहे। त्यांच्या या संकल्पाचे सर्वत्र कौतुक होत आहे। पर्यावरण अबाधित राखण्यासाठी वृक्ष लागवड करून जतन व वृक्ष संवर्धनाचा संदेश देत शासनाच्या हाकेला साथ देत जिल्ह्यात समाजकार्याचा वसा जोपासत 501 वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केला गेला आहे। 501 वृक्ष लागवड करीत सुंदर, स्वच्छ व हिरवेगार वाशिम करण्याचा संकल्प करीत पहिल्या टप्प्यात जिल्हा अधिकारी कार्यालय, अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय कला, क्रीडा व शिक्षण संस्था, राजरत्न अल्पसंख्याक शिक्षण प्रसारक व बहुउद्देशीय संस्था वाशिमच्या सहयोगाने वृक्ष लागवड करण्यास सुरुवात केली आहे। यावेळी विशेषतः वनपरिक्षेत्र अधिकारी, वन विभाग वाशिमचे वन अधिकारी नांदुरकर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती। या संस्थेच्या वतीने केवळ वृक्षारोपण करून शहर स्वच्छ, सुंदर व हिरवेगार बनवण्याचा संकल्पच केला नसून सोबत वृक्ष लागवड कशी करावी, जतन, संवर्धन, वृक्षापासून होणारे फायदे नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य जनजागृतीच्या माध्यमातून करण्यात येत आहे। भविष्यातील पिढीसाठी वृक्ष लागवड करण्याचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्याचे कार्य सुद्धा केले जात आहे। यासाठी तालुका क्रीडा अधिकारी मिलिंद कोटालकर, मिलिंद पट्टे बहादूर, भारत गवळी, संदीप राऊत, शेख जमीर आदी सहकार्य करीत आहेत। अकोला येथे स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत राज्य शासनाच्या चमूने अकोला शहराची पाहणी केली। वैयक्तिक शौचालयांची निर्मिती व उघड्यावर शौचास बसणाऱ्यांचे अत्यल्प प्रमाण पाहता शहर हागणदारी मुक्त झाल्याचे घोषित केले। असे असताना मनपाच्या मोहिमेला हरताळ फासण्याचे काम करून उघड्यावर शौचास बसणाऱ्यांच्या विरोधात आता थेट फौजदारी स्वरूपाची तक्रार दाखल करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे। उघड्यावर शौच केल्यामुळे साथरोगांचा प्रादुर्भाव होतो। पावसाळ्यात साथरोगांचा झपाट्याने फैलाव होऊन त्याचा सर्वाधिक त्रास लहान मुले, वयोवृद्ध नागरिकांना होतो। साथरोगांना आळा घालण्यासाठी शासनाने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत महापालिका क्षेत्रात वैयक्तिक शौचालय बांधून देण्याचे महापालिकांना उद्दिष्ट दिले। मनपा प्रशासनाने या कामासाठी क्षेत्रीय अधिकारी, आरोग्य निरीक्षकांसह सुरक्षा रक्षकांची मदत घेतली। शहराच्या कानाकोपऱ्यात सर्वे करून लाभार्थींचा शोध घेतला। त्यांच्या खात्यात 15,000 रुपये लाभार्थी हिस्सा जमा केला।
लाभार्थी शौचालय बांधण्यास टाळाटाळ करीत असल्याचे पाहून प्रशासनाने शौचालय बांधण्यासाठी कंत्राटदारांची नियुक्ती केली। नवीन प्रभागांसहित मनपा क्षेत्रात 18,000 पेक्षा जास्त शौचालये बांधण्यात आली। घरी शौचालय बांधल्यावरही काही नागरिक उघड्यावर शौचास बसत असल्याचा प्रकार समोर आला। या प्रकाराची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून उघड्यावर शौच करणाऱ्या नागरिकांना पकडून त्यांच्याविरुद्ध फौजदारी स्वरूपाची तक्रार करण्याचे निर्देश पथकांनी दिले आहेत। गेवराई येथील नगर परिषदेच्या वतीने 1.5 वर्षात शहरातील कुटुंबांची जवळपास 2,000 शौचालये बांधून पूर्ण झाली आहेत। त्याचे अनुदान देखील वाटप केले असल्याची माहिती नगर परिषदेचे मुख्याधिकारी भागवत बिघोत यांनी दिली। येथील नगर परिषदांतर्गत 2011च्या जनगणनेनुसार 2,160 नागरिकांकडे शौचालय नव्हते। मात्र प्रत्यक्षात सर्वेप्रमाणे 2,229 नागरिकांकडे शौचालय नव्हते। यासाठी केंद्र शासनाचा 2,46 लाख रुपयांचा निधी मिळाला होता। नगर परिषदेचा जमा निधी 40 लाख रुपये असा मिळून 2,84 लाख निधी या शौचालयांसाठी वापरण्यात आला। यात शहरातील नागरिकांकडे जवळपास 1,992 शौचालये बांधून पूर्ण झाली आहेत। याची रक्कम सुद्धा वाटप करण्यात आली आहे। केंद्र शासनाचे 8,000 तर राज्य शासनाचे 4,000 रुपयांप्रमाणे एकूण 12,000 रुपयांचा शौचालय बांधण्यासाठीचा निधी होता तो पूर्ण खर्च केला असल्याचे बिघोत यांनी सांगितले। स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत जालना शहरातील स्वच्छतेच्या कामाची जिल्हास्तरीय समितीकडून तपासणी करण्यात आली। समितीच्या सदस्यांनी हागणदारी मुक्त ठिकाणांसह शहरातील 70% भागात वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयांच्या बांधकामाची पाहणी केली। जालना नगरपालिकेने संपूर्ण शहर हागणदारी मुक्त झाल्याचा ठराव घेतला आहे। त्या अनुषंगाने शासन स्तरावरून नियुक्त जिल्हास्तरीय समितीने शुक्रवारी शहरात हागणदारी मुक्त ठिकाणांची तपासणी केली। समितीमध्ये वैजापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी विठ्ठल डाके, अंबड नगरपालिकेचे नंदकिशोर भोंबे यांचा समावेश होता। समितीसोबत नगराध्यक्षा संगीत गोरंट्याल, मुख्याधिकारी संतोष खांडेकर, शहर अभियंता अग्रवाल, अडसिरे, स्वच्छता विभाग प्रमुख बिटले या ठिकाणी उपस्थित होते। ज्या भागात नागरिक उघड्यावर शौचास बसतात अशा ठिकाणांचीही समितीने तपासणी केली। तसेच गुड मॉर्निंग पथकातील कर्मचारी व नगरसेवकांना स्वच्छता विषयक कामांबाबत मार्गदर्शन केले। जिल्हास्तरीय समिती आपला गोपनीय अहवाल राज्य शासनास सादर करणार आहे। या अहवालानुसार जालना पालिकेने केलेल्या कामांची राज्य व केंद्रस्तरीय समितीकडून महिन्याभरात तपासणी केली जाईल। मंडळी, जर आपला देश स्वच्छ आणि सुंदर करायचा असेल तर आपण सर्वांनी स्वच्छता कार्यात खारीचा वाटा उचललाच पाहिजे। आपण सर्वजण सुजाण आणि सजग नागरिक आहात हे आम्हाला माहीत आहेच। आपल्या परिसरात आपण किंवा एखादी सामाजिक संस्था आपणहून स्वच्छता कार्य करीत असेल तर त्याची माहिती आम्हाला जरूर कळवा। आम्ही त्याचा समावेश या वार्तापत्रामध्ये नक्की करू। त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या। निर्माता वार्तापत्र स्वच्छता अभियान, पांडुरंग बुधकर मार्ग, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030। तर पुन्हा एकदा नजर टाकूया आतापर्यंतच्या ठळक घडामोडींवर। ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने कोराडी वीज केंद्रालगतच्या 6 गावांमध्ये उभारलेल्या शुद्ध पाणी पुरवठा करणाऱ्या पाणपोई प्रकल्पाला जलव्यवस्थापनचा राष्ट्रीय पुरस्कार। अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील कडुसगाव 100% हागणदारी मुक्त। मालेगाव शहरामध्ये उघड्यावर शौचास बसणाऱ्या नागरिकांविरुद्ध महानगरपालिका गुन्हे दाखल करणार। पुणे शहरातील प्रत्येकाने घरातच ओला व सुका कचरा वर्गीकरण करणे ही काळाची गरज। महापौर मुक्ता टिळक। गेवराई शहरामध्ये नगर परिषदेच्या वतीने 1.5 वर्षांमध्ये 2,000 शौचालय बांधून पूर्ण। स्वच्छ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत स्वच्छतेच्या कामाची जिल्हास्तरीय समितीकडून जालना शहरातील वैयक्तिक आणि सार्वजनिक शौचालयाच्या बांधकामाची पाहणी। याबरोबरच हे वार्तापत्र आम्ही इथेच समाप्त करतोय। पुन्हा आपली भेट होणारच आहे पुढील गुरुवारी सकाळी 11 वाजता आपल्या आवडत्या सह्याद्री वाहिनीवर। तेव्हा पाहायला विसरू नका वार्तापत्र स्वच्छता अभियान। नमस्कार।